शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सत्तारांनी सरकारला एक सल्ला देखील दिलाय। कर्जमाफीची मागणी करत सत्तारांनी थेट सरकारलाच घरचा आहेर दिला। पाहूयात नेमकं काय म्हणालेत अब्दुल सत्तार। अब्दुल सत्तार बोलले सत्य आहे। कर्जमुक्तीशिवाय मला असं वाटत नाही जनता या सरकारला माफ करेल। आता गरज असताना आम्ही शब्द दिला ते करणार, शब्द दिला ते करणार, सगळे शेतकरी वर पोहोचल्यावर करणार काय। माजी कृषी मंत्री आणि सत्ताधारी आमदार अब्दुल सत्तारांनी कर्जमाफीवरून सरकारला घरचा आहेर दिला। कर्ज काढा पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं आवाहन सत्तारांनी थेट सरकारला केलं। सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला। सोन्यासारखं पीक मातीमोल झाल्यानं शेतकरी हतबल झाला। त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अब्दुल सत्तारांनी केलेल्या वक्तव्याचं विरोधकांनी समर्थन केलं। अब्दुल सत्तार योग्यच बोलले असून सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली। तर मुख्यमंत्र्यांनी कर्ज माफ करण्याचा शब्द दिल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। अब्दुल सत्तार काय खोटं बोलले। मी परवा दसरा मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांचा सभेतलं भाषण ऐकवलं की आम्ही सरकार आल्या आल्या 7-12 करू, कोरा 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 असं ते बोलले होते। मग आता हे कोरा करा म्हणणं हे काही चूक आहे का? आज शेतकऱ्याला या सगळ्या खोटे पॅकेज दिशाभूल करणारं डिक्लेअर एक अमाऊंट करतात, देतात ये, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये अब्दुल सत्तार बोलले सत्य आहे। कर्जमुक्तीशिवाय मला असं वाटत नाही जनता या सरकारला माफ करेल। मी त्याला सरकारच्या विरोधातला स्टँड असं म्हणणार नाही। ते देखील कृषी मंत्री होते, त्याच्यामुळं कर्जाच्या बाबतीमध्ये सरकार काय करू शकतं काय नाही करू शकत हे माझ्यापेक्षा त्यांनी ते खातं चालवलं असल्यामुळं त्यांना चांगलं माहिती आहे। आणि आपल्याला आठवत असेल की आपल्याच पत्रकार परिषदेमध्ये 31,528 कोटीचं पॅकेज दिल्यानंतर त्याच पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये देखील आम्ही दिलेला जो शब्द आहे तो आम्ही पूर्ण करणार आहोत। त्याच्यावर अभ्यास सुरू आहे आणि कारवाई देखील सुरू आहे। पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं देखील विशेष पॅकेजची घोषणा केली आहे। मात्र जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारनं कर्जमाफी करावी अशी मागणी विरोधकांकडून सातत्यानं होतीये। जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की आमची सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी, यापेक्षा संकटात अजून मोठं संकट आलंय शेतकऱ्यावर, यापेक्षा दुसरं मोठं संकट असू शकत नाही। आणि आता गरज असताना आम्ही शब्द दिला ते करणार, शब्द दिला ते करणार, सगळे शेतकरी वर पोहोचल्यावर करणार काय। लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। कर्ज माफ न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला। कर्ज माफ करण्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाले। मात्र आता सत्ताधारी आमदारांनीच कर्जमाफीची मागणी करत सरकारला ठणकावलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।